मलकापूर आगाव श्रीनगर येथील दुर्वा महिला उद्योग समूहाच्या वतीनं गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर महिला मेळावा तसेच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राणा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची पाटील तसेच मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ नीलम एडगे, सीताई पतसंस्था तळमावलीच्या संस्थापक अध्यक्षा सौ कविताई कचरे यांची उपस्थिती होती। दुर्वा महिला उद्योग समूहाच्या संस्थापक अध्यक्षा सौ वनिताताई मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले। दुर्वा महिला उद्योग समूहाच्या वतीनं दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महिला वेशभूषा, महिला उखाणे, महिला रंगोत्सव, महिला उत्स्फूर्त नृत्य, मराठी गीतांचा कार्यक्रम तसेच होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील पार पडला। यानंतर महिला पुरस्कार तसेच हळदी कुंकू वाण समारंभ, महिला दुर्वा भिशी अभियान, वंदे मातरम व गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी BSF येथे निवड झालेली कुमारी शकीला शेख तसेच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल कुमारी अक्षदा योजेंद्र पोळ यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विशेष आमंत्रित अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ रेखा देशपांडे तसेच सातारा पोलीस सौ सत्वशीला पवार, शिवसेना महिला अध्यक्षा सातारा श्रीमती अनिताई जाधव तसेच अशोकराव इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अरुणा पाटील, माहेर फार्निंग ज्वेलरीचे कराडच्या सौ सारिका सचिन चव्हाण, PSI सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ सरोजिनी पाटील, मेडिकल ऑफिसर एरम हॉस्पिटलच्या डॉक्टर वर्षा सवाखंडे, आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ स्वाती पिसाळ, KMS स्मार्ट सहेलीच्या अध्यक्षा सौ शीतल जगताप, नालंदा कथक नृत्यालयाच्या कराडच्या शीतल कोकाटे यांची देखील उपस्थिती होती।
सर्वप्रथम येणाऱ्या गुढीपाडव्याच्या मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आज या ठिकाणी दुर्वा महिला उद्योग समूहाचा कार्यक्रम महिला मेळावा आयोजित केला गेला आणि त्यासाठी वनिताताईंचं इकडचं जे काही काम चालू आहे महिलांच्या सबलीकरणासाठी आणि महिलांसाठी जे खास करून त्यांनी बरेच काही इथे म्हणजे औद्योगिक बराच असा चांगला इथे त्यांचं कार्य चाललं आहे। त्यांच्या या सगळ्या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा। त्यांचा हा इथे आलेला महिला वर्ग त्यांच्यावरचं प्रेम इथे दाखवतोच, पण नक्कीच त्यांच्या ह्या कामासाठी मी असं म्हणेन की माझ्या प्राणा फाउंडेशनकडून सुद्धा काही त्या ठिकाणी मदत लागली तर आवर्जून मला सांगा, मी ती आवर्जून करेन। खरं सांगायचं झालं तर वनिताचं काम खूपच चांगलं आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा महिला सबलीकरणाविषयी आमच्या बऱ्याच गप्पा चालतात आणि त्या गप्पांमधनं एक कळतं की अतिशय मनापासून धडपड वनिताची या महिला समाजासाठी आहे। मी खास असा उल्लेख करीन की प्राणाचं काम म्हणजे माझं फाउंडेशन आहे खेडेवाडीमध्ये आणि तिथे आमच्या काही महिला प्राणा फाउंडेशनमध्ये सक्रिय कार्यरत असतात। प्राणाच्या ज्या काही गोष्टी मी माझ्या विभागात राबवते मी त्या जिथे जिथे जाते मी सांगायचा प्रयत्न करते। आपणही प्रयत्न करा, हळदी कुंकवाच्या सोबत गुलाल ठेवा आणि विधवांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण द्या, त्यांनाही तोच सन्मान द्या जो आपण एका सवाष्णीला देता। गुलाल आपण कुणाच्याही मस्तकी लावतो ना, एवढे विचारांनी प्रगत आपण होऊ शकतो का? होऊयात। हा आग्रह आजच्या या व्यासपीठावरून नाही, माझा हा आग्रह आहे तुमच्या सगळ्यांकडे। आणि आपण महिला असतो ना, तुम्हाला एक सांगते मी की आपण फक्त कराडच्या फक्त आकाशीनगरच्या नसतो, आपलं माहेर थोडं का होईना कुठेतरी असतं, थोडं कुठेतरी लांबही असतं आणि मग आपल्यावरती सासर आणि माहेरची आणि मग तिकडची माणसं, तिकडचा परिवार, तिकडचा समाज या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या किंवा या सगळ्यांमध्ये काहीतरी परिवर्तन करण्याची एक ताकद आपल्यामध्ये असते। मला कल्पना आहे महिला सबलीकरण म्हटलं आपण एकत्र आलो की शक्यतो आर्थिक सबलीकरणाकडे जास्त भर दिला जातो। म्हणजे मला काही हाताला काम मिळतंय का, मला काही व्यवसाय करता येईल का, मला माझ्या पायावर उभं राहता येईल का। मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की पायावरती उभं राहण्यासाठी एखाद्या प्रशिक्षण घेऊन व्यावसायिक बनण्याची जिद्द ठेवा। कुठेतरी मला नोकरी द्या, मला रोजगार द्या, मला महिन्याभराचा पगार देऊन ठेवा। मला माहिती आहे सगळ्याच आपण व्यवसाय नाही करू शकत, व्यवसायासाठी सुद्धा रोजगार लागतोच की। म्हणजे जर एखाद्याने व्यवसाय उभा केला तर त्याच्यावरती रोजगार निर्मिती होणारच की, पण त्यासाठी आधी व्यावसायिक बनण्याची स्वप्न महिलांनी त्या ठिकाणी बाळगावीत। या ठिकाणी मी आर्थिक सबलीकरणाचा हा एक मुद्दा मी तुम्हाला फार व्यवस्थित इथे सांगते। मला असं वाटतं की आपण तो कुठेतरी तुमच्या आचरणात किंवा तुमच्या जर तो बुद्धीला पटला तर आवर्जून आपण त्या दृष्टीने प्रयत्न करा। सर्व महिला आणि आमच्या सगळ्या पाहुण्या आणि सर्व उपस्थित महिला त्यांचं मी हार्दिक स्वागत करते। सर्वांना मी सांगितलं होतं मला देऊ नका, तरी मुद्दाम माझी परीक्षा बघितलेली आहे, तुम्हाला लक्षात येत आहे। सर्व जे काही माझे गेस्ट आले ते माझ्या एका मेसेजवर आले, त्यांनी मला म्हणजे एवढं प्रेम आणि हे दिलं त्याबद्दल म्हणजे सुरुवातीलाच मी त्यांचं स्वागत करते। आणि तुम्ही समोर बसलाय त्या सुद्धा माझ्यावर प्रेम पण करतात आणि माझा मान ठेवला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते। विश्व मेकिंग असेल, कुठे वाक मेकिंग असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने वनिता या ठिकाणी करत आहे आणि तुम्ही सगळ्या जणी तिच्या पाठीशी आहात। याच्यासारखी कोणतीही गोष्ट श्रेष्ठ नाही। स्त्रियांना सक्षम करण्यासाठीची जी वनिताची धडपड चाललेली आहे तिच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, कारण ती करते ते कोणासाठी। आज एवढ्या सगळ्यांना फेट घालून तुम्हाला एक वेगळी झळाळी प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आणण्याचं काम तिने केलेलं आहे। बघा, ज्या ज्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम महिला करतात त्या त्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम चाललेलं असते। आता मघाशीच देशपांडे मॅडम म्हटल्या की कोणीही कसलंही काम असू देत माझ्याकडे या। तेच धाडसानं पुरुष एखाद्या वेळेस म्हणतात का कसलंही काम असू देत माझ्याकडे या। 11th आवरला 24/7 देशपांडे मॅडमचा फोन त्या ठिकाणी चालू असतो। अशाच पद्धतीनं मंचावरच्या या सगळ्या महिला तुमच्यासाठी धडपडत असतात। तर प्रत्येक स्त्रीनं या ठिकाणी आज वनिता ज्या पद्धतीनं धडपडते त्या पद्धतीनं तिच्यातील एक एक गुण ओळखून आपल्यातली शक्ती जागृत करा आणि 100% या व्यासपीठाच्या माध्यमातून स्वतःचा विकास करा, तरच या कार्यक्रमाचा 100% फायदा झाला असं म्हणेन मी। आनंद या गोष्टीचा होतोय। आज जर आपण बघितलं व्यासपीठावर म्हणजे आता 8 मार्चच्या बऱ्याच कार्यक्रमाला मी बघितलेलं की तेच चेहरे किंवा त्याच महिलांना सन्मान होता, त्यात एक मीही होते।
म्हणजे पण आज वेगळे पण हे आहे की आज त्या कोयनानगरच्या मॅडम ज्या राणी माशीसाठी बघा, एक राणी दुसऱ्या राणीसाठी कोयनेच्या राणावनात जंगलात एकटी रात्री अपरात्री जाते, अशा महिलेला मला भेटता आलं. दुसरी आमची शकीला, जे पोलीस डिपार्टमेंटला रिलेटेडच BSF आहेत आणि BSF मध्ये जॉब करणं नॉट अ जोक. आणि तिच्या एवढ्या दुर्गम भागात खेड्यात, कोळे म्हणजे तसं खेडच आहे, तिच्या पेरेंट्सनी तिला प्रोत्साहन दिलं आणि तिचा सत्कार आमच्या सगळ्यांच्या हस्ते वनिता मॅडमनी घडवून आणला. खूप छान केलेला आहे. आता दुर्गा उद्योग समूह आणि वनिता मॅडम बद्दल काय बोलू. त्यांची माझी ओळख मला वाटते 4-5 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा मी याच्या आधी निर्भयाला काम करत होते. तर मी ह्या वेळेला हेच सांगेन की वनिता मॅडमची आणि त्यांच्या उद्योग दुर्वा महिला उद्योग समूहाची अशीच भरभराट होत राहू आणि त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला बोलवावं आणि अशा व्यासपीठावरच्या हरवणारी आणि यशस्वी महिलांना भेटण्याची संधी मिळावी. खरंच करावं तेवढं कौतुक कमीच आहे. वनिता, खरंच तू खूप ग्रेट आहे, कारण तिला बोलता येत नव्हतं, मला माहित नव्हतं. मी गेले 8 दिवस तिला फोन लावते पण फोनच घेईना झाले. रात्री 12 वाजता तिचा मेसेज आलाय मला की असं असं मला प्रॉब्लेम होता म्हणून मी तुमचा फोन नाही घेतला आणि सगळ्यांना मेसेज केलेत, फोनवर काय बोलता येत नाही. खरोखर एका मेसेजवर एवढे सगळे गोळा झालेत आणि तुझं म्हणजे सर्वांच्या वतीने मी तिचं खरंच आभार मानते आणि कौतुक पण करते. इथे येणारे सगळे हिरे तिने गोळा केलेत आणि त्या हिऱ्यांना पैलू पाडायचं काम आज वनिताने केलेले असं मी सांगते तुम्हाला. खरंच खूप खूप धन्यवाद. इथं आम्हाला बोलवलं, या सगळ्यांची ओळख झाली. मी मनापासून तिच्या दुर्वा उद्योगाला शुभेच्छा देते. प्राथमिक शिक्षण माझं कोळेगाव आहे, पूर्ण झालं. तसेच 11वी-12वी महाविद्यालयामध्ये महिला महाविद्यालयामध्ये पूर्ण झालं. त्याच्यानंतर BSCचे शिक्षण मी SDM कॉलेज कराड येथे पूर्ण केलं. त्याच्या BSc कंप्लीट करतानाही म्हणजे मी हा स्टडी स्टार्ट केला होता BSFचा. त्याच्यानंतर मला हे यश मिळालं. ह्या दुर्वा महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांच्या हाताला काम दिले. कारण लॉकडाऊनमध्ये आपण बघत होतो की कुणाला काही मिळत नव्हतं, पण ताईंनी 5 किलो साखर गहू असे किट तयार केले होते, ते पोच केले. आणि त्याच्यानंतर जसं जसं लॉकडाऊन निवळत गेला तसं तसं महिलांच्या हाताला रोजगार दिला, त्यातून त्यांनी हे विश्व उभे केले. असंच कोण घडत नसतं, त्यामागं फार मोठा इतिहास असतो. बोलणारे काही बोलून जातात, पण ज्यावेळेस कष्टातून हे उभं केलं जातं त्यालाच महत्व असतं. ताई, ह्या तुमच्या जिद्दीला आमचा सलाम.